2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। MMR रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीत लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार शिंदेंना। पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई काँग्रेसनं समजून घ्यावी। राहुल गांधींच्या नेत्याला खरगेंसोबत बोलू। महापौर मराठी होण्यासाठी प्राधान्य, संजय राऊतांचं विधान। भाजप नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा, रवींद्र धंगेकरांचं विधान। धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटोही काढला। रवींद्र धंगेकर हे फक्त मोहरा धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपमधील एक गट असा संघर्ष सुरू, राऊतांचा दावा। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच, माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धंगेकर निवडणुका हरल्यानं वैफल्यग्रस्त झालेत, मोहोळ यांचा धंगेकरांवर पलटवार। वेळ पडल्यास मी पुण्यात जाऊन धंगेकरांसोबत चर्चा करेन। मोहोळ आणि धंगेकर वादावर उदय सामंत यांचीही माहिती। मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात। धंगेकरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा। जैन बोर्डिंग प्रकरणाच्या वादात अंबादास दानवे यांची उडी। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार, फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजन यांच्याकडून पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी केलेलं भाष्य। ज्यांच्याकडे रक्तानं माखलेले हात आहेत ते ज्ञान देत आहेत। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा। जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। आदित्य, तेजस, उर्वशी, अमित ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबीय पुन्हा एकत्र। कौटुंबिक स्नेहबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण।